आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत सिद्धटेक या ठिकाणी सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। तर पाहूया आपला पुढे प्रवास कसा होतोय, चला। फिरायला तर भरपूर मजा येते, तर फिरायला वेळ नाही भेटत, त्यामुळे आज वेळात वेळ काढून चाललो आहे सिद्धटेक या ठिकाणी सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। या प्रवासामध्ये खूप मजा येणार आहे। हे आमच्या इंदापुराचं कॉलेज आहे, ESB पाटील। लय 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 मोठं आहे। या कधीतरी एकदा इकडे बघा कॉलेज कसं आहे ते। तुम्हाला म्हणलं ना, लय 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 मोठं कॉलेज आहे, बघा अजून संपूर्ण आहे कसं आहे। हा पुणे सोलापूर हायवे आमच्या इकडचा कसा आहे हायवे। मग हा असं सरळ रोड मुंबईपर्यंत जातो, पण आम्हाला आता एवढ्या लांब जायचं नाही, त्यामुळे तुम्हाला थोडं सांगतो। रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे सर्व्हिस रोडने लावलंय आम्हाला खालनं जावं, मला खालनं, पण इथं आल्यावर ट्रॅफिकच लागलंय। हे आमच्या इथली MIDC लोणीमध्ये आहे। लय लय कंपन्या तिथं, लय एक शेवट तरी एक कंपनी आहेत। आता एक नवीन कंपनी पण आली इथं, लय मोठी कंपनी आहे। ही MIDC कडे जायला रस्ता तर लागणार ना, कंपनीत जायचं म्हणल्यावर। डिवायडरवरची झाड कशी एकदम हिरवीगार, रस्ता पण कसा एकदम क्वालिटी। असं घर पाहिजे पटांगणामध्ये, टेन्शनच नाही कशाचं, ना शेजाऱ्याचं ना कुणाचं, निवांत राहायचं आपलं मस्त मध्ये। मोकळा रस्ता दिसला बाहेर जायला कुठे शांत बसतात, वडली की गाडीची ग्रिप मग कसं गुंग 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 ए चालला ना भाऊ। कसा आहे रस्ता मोकळा दिसत तर दम बाहेर साहेब लगेच गाडी वाटतात आमचं। व्हिडिओ काढता काढता आलो पण आम्ही भिगवणमध्ये, कळलंच नाही राव कधी आलो आम्ही इकडे। कसं काय आमचं भिगवण बघा, डोंगरावरच आहे सगळं। भिगवणमध्ये आल्याला बरोबर लागला ना आम्हाला पण ट्रॅफिक। इष्टवाला काका पुढे जाऊन देत नव्हता आम्हाला, मध्येच थांबले रस्त्यात। भिगवणमध्ये पण रस्त्याचं काम चालू आहे, काँक्रीटकरांचा रस्ता आहे, त्यामुळे ट्रॅफिक झालंय वाटतं। इथली मच्छी लई फेमस आहे, लोक लांब लांब खायला येतात तिकडे भिगवण स्पेशल मच्छी। इथं लई 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 म्हणजे लई हॉटेल आहे तिथं मच्छीची, सगळ्यांकडे मच्छीच भेटते, या कधी तर तुम्ही खायला।
आमची भीमा नदी बॅकवॉटर आहे सगळ्या इकडं, त्यामुळे इकडं मच्छी भेटतात लय. These bad dance make it hurt. भैयासाहेब विचारत होता आम्हाला लाईव्ह आहे काय. मी म्हणलं नाही, यूट्यूबचा व्हिडिओ तयार करतोय. भैयासाहेब म्हणलं कधीपासून तू यूट्यूबचा व्हिडिओ तयार करतो. भैयासाहेबाला माहीत नव्हतं ना मी व्हिडिओ तयार करतो म्हणून. तुम्ही पण लई जण नुसतं व्हिडिओ बघता आणि जाता. चॅनलला सबस्क्राईब करा हो, मी तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आले कळतील. आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांना मनापासून धन्यवाद. मित्रांनो असं सपोर्ट दाखवा. बायासाहेबांना कळलं ना मी व्हिडिओ बनवतो म्हणून. तर बायासाहेब म्हणतात पुढं पाण्याचा व्हिडिओ देखी लई नाही व पावसाचं पाणी साचलेलं आहे थोडं थोडं तळावासारखं. These bad dance make it hurt. पुढे गेले एक छोटासा पूल लागला. त्या घेऊ फक्त टू व्हीलर जात होती. मग काय आम्ही घातली की टू व्हीलर लगेच त्या पुलावर. गावात आलो काय सगळ्यात पहिला आली की बैलगाडी समोर थांबलो बघ लगेच जागेवर. These bad dance make it hurt. बऱ्याच दिवसांनी आलतो ना इकडे, त्यामुळे रस्ता चुकलो. तसंच पुढे गेलो लई लांब. परत थोड्या वेळाने कळलं आपण तर चुकीच्या साईडला आलोय. परत माघारी फिरून आलो इकडे आम्ही. मग काय पोचलो ना लास्टला सिद्धटेकच्या मंदिरासमोर. कसं वाटतंय मंदिर? लांबूनच दाखवले, आतमध्ये जाऊन दाखवतो. मंदिरात बसल्या बसल्याच काकाने आवाज दिला, एक कॅमेरा बंद कर रे, मोबाईल आतमध्ये ठेव. मग काय घेतलं गणपतीचं दर्शन आणि निघालं मग माझं इंदापूरला येण्यासाठी परत.
पोल्ट्री